नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण पोलीस पाटील भरती 2025 मध्ये जे काही होऊ घातलेले आहे, त्यासाठी ज्या काही मागच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, या मागच्या प्रश्नपत्रिकेवरून आपण कसा अभ्यास करायचा आहे किंवा कोणती पुस्तकं वापरायची आहेत, याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. जर तुम्हाला आमची टेस्ट सीरीज परचेस करायची असेल, तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता या ठिकाणी बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदा आपण बघू आणि त्याच्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, कोणते घटक कशा पद्धतीने वाचायचे आहेत, ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की हा जो पेपर आहे, हा पेपर 2023 ला झालेल्या भरतीचा आहे, की चंद्रपुरीमधील ब्रह्मपुरी या ठिकाणचा हा पेपर आहे. तर इथे जर बघत असाल, तर मी या ठिकाणी तुम्हाला हा झालेला पेपर आहे, याची उत्तरं न सांगता फक्त बारकाईनं आपण विश्लेषण करू, की इथं जर तुम्ही बघितलं असेल, भारताचे डॉट डॉट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे हा प्रश्न झाला पॉलिटीचा, पॉलिटी किंवा ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. राज्यशास्त्र हा प्रश्न कसला झाला? राज्यशास्त्राचा. आता राज्यशास्त्रावरती याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आहेत. ते प्रश्न सुद्धा काय येतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हा राज्यशास्त्राचा आहे, हा राज्यशास्त्राचा आहे किंवा ज्याला आपल्याला शालेय पुस्तकामध्ये नागरिकशास्त्र हा विषय असतो, त्यामधले हे प्रश्न आहेत. हे प्रश्न ॲज इट इज त्या पुस्तकातून घेतलेले आहेत शाळेच्या. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा पण प्रश्न राज्यसेवेचा आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न जो आहे भूगोलचा आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, हा 5वा प्रश्न पण भूगोलचा आहे. आता हे प्रश्न भूगोलचे आहेत, इतिहासचा आहे का विज्ञानचा आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ते मी सांगायची गरज नाही. परंतु जर इथे विचार केला, तर या ठिकाणी बघा, गणिताचे प्रश्न तुम्हाला दिसतायत. आता या ठिकाणी गणिताचे प्रश्न दिसतायत, जी-केचे प्रश्न तुम्हाला दिसतायत. तर आपण पुढे बघूया, की इंग्रजीचे काही प्रश्न आहेत का? शेवटपर्यंत मित्रांनो बघा, की इंग्रजीचे प्रश्न विचारले गेले आहेत का? आणि आता येणाऱ्या भरतीला इंग्रजीचे प्रश्न विचारले जातील का? हा आपल्यासमोर एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण पाहणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला कोणत्याही ठिकाणी इंग्रजीचा प्रश्न दिसत नाही. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की हा जो पेपर आहे, हा पेपर 2023 चा पेपर आहे. कधीचा आहे? हा पेपर आहे 2023 चा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की सध्या कोतवाल भरतीचे पेपर सुरू आहेत आणि मागच्या वर्षीपासून म्हणजे गेल्या 2 वर्षापासून कोतवाल भरतीमध्ये सुद्धा इंग्लिश हा विषय विचारण्यात येत आहे. आणि मग इंग्लिश हा विषय कशा पद्धतीने विचारण्यात येत आहे? तर अगदी सोपी-सोपी जे तुम्हाला नाऊन किंवा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार याच्यावरती छोटे-छोटे आणि सोपे-सोपे प्रश्न आहेत, जे की आपण टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या संदर्भातले सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. 99% इंग्रजीचे प्रश्न येणार नाहीत, पण 1% जर एवढी आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे, यानुसार जर गृहीत धरायचं झालं, तर 1-2 प्रश्न या इंग्रजीवरती येऊ शकतात आणि ते सुद्धा कशा पद्धतीने येणार आहेत आणि त्याच्यासाठी काय कुठलं मोठं पुस्तक वाचण्याची गरज नाही. आपण आपल्या टेस्ट सीरीजमध्ये देतोय तेवढ्याच गोष्टी जर तुम्ही केल्या, तर सफिशियंट असणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता मित्रांनो बघा, हे जे प्रश्न आहेत ना, हे सर्वच्या सर्व प्रश्न इथे जे तुम्हाला 80 प्रश्न दिसतायत, यातले जर गणिताचे प्रश्न सोडले, गणित, तर सर्वच्या सर्व प्रश्न हे शालेय पुस्तकातून आलेले आहेत. शालेय पुस्तकातून आलेले आहेत एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला मार्केटमधलं मोठं पुस्तक वाचण्याची गरज नाही. इथं असणारे जे 80 प्रश्न आहेत, या 80 प्रश्नांच्या पैकी गणित हा विषय जर तुम्ही सोडला, आता गणिताचे पण प्रश्न जे आहेत, हे 4थी आणि 7वी या स्कॉलरशिपच्या बुकमधलेच हे पुस्तक आहेत. हे उदाहरण आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे जी काही पोलीस पाटील भरती असणार आहे, ही टोटली डिपेंड असणार आहे तुमच्या शालेय पुस्तकावरती आणि त्यातलं जे गणित बुद्धिमत्ता आहे, हे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला 34 स्कॉलरशिपचं पुस्तक जे आहे, 5वी नवोदय किंवा 8वी स्कॉलरशिप वगैरे यासारख्या गोष्टी आहेत. या ठिकाणी तुम्हाला ती पुस्तकं मदत करणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे नवोदय, स्कॉलरशिप यामधलंच तुम्हाला गणित असणार आहे. तेच बुक तुम्हाला रेफर करायचं आहे. बाकीचं कुठलंही बुक रेफर करायचं नाही आणि जास्त अवघड नसणार आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट आहे, की चालू घडामोडीचे 1, 2, 3 प्रश्न असतील. चालू घडामोडी किंवा आपण 5 प्रश्न पकडा, 5 प्रश्न.
तर हे 5 प्रश्न सुद्धा या पोलीस पाटील पदाच्या अनुषंगाने येणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची ते रिलेटेड असणार आहे. त्यामुळं तुम्हाला टेस्ट सीरीजमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर ही जी प्रश्न आहेत, हे प्रश्न जे जी-केचे प्रश्न आहेत, हे बघा या ठिकाणी तुम्हाला नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्राचे प्रश्न दिसतायत. त्यानंतर हा या ठिकाणी भूगोलचा प्रश्न दिसतोय. तर हे प्रश्न मित्रांनो शालेय पुस्तकातून आलेले आहेत आणि शालेय पुस्तक सुद्धा वाचत असताना फक्त आपण वाचून काढलं म्हणजे झालं नाही. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजेत आणि हे प्रश्न कशा पद्धतीने आपण तयार केलेले आहेत, तर त्याचा डेमो किंवा त्याचे जे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये खाली देतो. तिथं जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता, की त्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते मी शिक्षक भरती परीक्षेसाठी म्हणजे टी परीक्षेसाठी शिक्षक पात्रता परीक्षा जी असते, त्या परीक्षेसाठी ते व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि त्याचं कारण एकच आहे, की शिक्षक भरतीसाठी संपूर्णतः शालेय आधारित प्रश्न येतात. शिक्षक भरतीवरती जे काही प्रश्न विचारले जातात टी-ई-टीसाठी ते संपूर्ण तुमच्या शाळेच्या पुस्तकावर आधारित असतात. म्हणून तुमचा आता त्रास वाचणार आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमचे 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी ही पुस्तकं कव्हर होणार आहेत. तुम्हाला पुन्हा ते पुस्तक वाचायची गरज भासणार नाही. तुम्ही एक पुस्तक समोर घ्या, ते वाचून काढा. ते वाचल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा. त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात का बघा, देता येतात का बघा, ती उत्तरं सोडवता येतात का बघा आणि ती उत्तरं दिल्यानंतर पुन्हा तुम्ही ते पुस्तक वाचा. मित्रांनो 2 वेळा जर तुम्ही असं रिव्हिजन केलं तर तुम्हाला पुन्हा शालेय पुस्तक वाचायची गरज भासणार नाही. आणि हे जे प्रश्न आहेत, हे आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील. संपूर्णतः जो काही पोलीस पाटील भरतीचा पेपर असू द्या किंवा कोतवाल भरतीचा पेपर असू द्या. मित्रांनो, याची जी पात्रता आहे ती 10वी पर्यंत आहे. बऱ्यापैकी भरतींची जी पात्रता आहे ती 10वी पर्यंतची आहे. म्हणून कुठल्याही क्लास 3 ला किंवा क्लास 4 ला जे प्रश्न येतात, ड गटातले जे प्रश्न असतात, ड गटाच्या भरतीला ते 100% तुमच्या शालेय पुस्तकावरती असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. शालेय पुस्तकावरतीच ते प्रश्न असतात आणि म्हणून तुम्हाला शाळेची पुस्तकं जी आहेत, ती आवर्जून या ठिकाणी वाचायची आहेत आणि मी तुमचा त्रास कमी केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधले जर व्हिडिओ जाऊन बघितले, तर त्या व्हिडिओमधून तुमचे 3री पासून ते 7वी पर्यंतचे जे काही पुस्तकं आहेत, ते पुस्तकं कव्हर होणार आहेत आणि इथे दिलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला 100% सुटणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आपल्या टेस्ट सीरीजमध्ये गणित बुद्धिमत्ता याच्या काही ट्रिक्स आपण देणार आहे. त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला या गोष्टी सोडवायच्या आहेत. अतिशय सोप्या आणि साध्या ट्रिक्स, की तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रश्नामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, की गणितामध्ये सुद्धा आता भरपूर मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. ती पुस्तकं तुम्हाला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या धर्तीवरती किंवा क्लास 3 च्या धर्तीवरती, कंबाईनच्या धर्तीवरती तयार केलेले असतात. आता त्या पुस्तकं जर तुम्ही रेफर करत बसला, तर इथं हे सोपे-सोपे प्रश्न आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, हे आपण काय केलेलं आहे, आपल्या टेस्ट सीरीजमधून घेतलेलं आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येणार. फार अवघड प्रश्न येणार नाहीत, परंतु तुमची तयारी त्या पद्धतीने असली पाहिजे. आता इथं जो काही इतिहासचा प्रश्न आहे बघा, इतिहास. तर हे जे इतिहासचं पुस्तक आहे 6वी 7वीचे ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ आवर्जून बघा, पुस्तक वाचा. त्यानंतर पुन्हा या प्रश्नांची उत्तरं देता येतात का बघा आणि असं 1-2 वेळा तुमचं जर प्रॅक्टिस झालं, तर तुम्हाला शालेय पुस्तकांचा परिपूर्ण अभ्यास होईल आणि पोलीस पाटील भरतीचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. 100% तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतील. राहिला विषय गणित, त्यानंतर चालू घडामोडी. बघा गणित, त्यानंतर चालू घडामोडी. हे जे प्रश्न आहेत आणि जिल्हा विशेष, हे सुद्धा प्रश्न आपण या टेस्ट सीरीजमध्ये कव्हर केलेले आहेत. जर ज्यांना कोणाला टेस्ट सीरीज परचेस करायची असेल, तर त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉइन व्हा. ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल, तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टेलिग्रामवरती पाहू शकता आणि काय अडचण आल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक. धन्यवाद.